छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। पालिकेच्या समोर काँग्रेसकडून आंदोलन जे आहे ते केलं जातंय। पाणी प्रश्न हा मोठा गहन प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याच्या विरोधातच आता काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेटवरती सुद्धा चढलेले आहेत। काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाण्याचे हंडे सुद्धा आणलेले आहेत। हे पाण्याचे हंडे घेऊन सुद्धा हे कार्यकर्ते गेटवरती चढलेले आहेत। अनेक आक्रमक स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने सुरू आहे। महापालिका प्रशासनाकडून या सगळ्या प्रश्नाची दखल घेण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं सुरू आहे। महापालिकेचं गेट बंद करण्यात आल्यानंतर हे कार्यकर्ते या ठिकाणी गेटवर चढले होते आणि त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं। अजूनही मोठ्या संख्येने महिला जे आहेत ते या परिसरामध्ये थांबले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या या आंदोलनासाठी या सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर शहराला सध्या 15 दिवसानंतर पाणी भेटतं आहे। या पाण्यासाठी या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। शहराला दररोज पाणी देण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी केली जाते। शहराला टँकरनं पाणी पुरवठा होतो, शेवटच्या घरापर्यंत टँकरनं पाणी पुरवलं जातं, मात्र नळाला पाणी का येत नाही, टँकरला पाणी कुठून येतं, अशा स्वरूपाचा सवाल जो आहे तो या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे। आणि छत्रपती संभाजीनगर शहराला रोज नळाद्वारे पाणी मिळावं यासाठी हे आंदोलन या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने सुरू आहे। आणि काही काळ या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक सुद्धा झाले होते।